मित्रांनो नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश कैरे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। तुम्हाला तर माहितीच आहे की ज्यांना 12वी नंतर किंवा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आपण ही स्पेशल पॉडकास्ट सिरीज करतोय की ज्याच्यामध्ये प्रत्येक इंजिनिअरिंगच्या ज्या आपल्या पुणे विद्यापीठात किंवा महाराष्ट्रभर किंवा भारतभर ज्या ज्या ब्रांचेस आहे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी त्या ब्रांचेस मधल्या प्रत्येक आपण सक्सेसफुल पर्सनला किंवा त्या ब्रांच मधल्या वर्किंग प्रोफेशनलला आपण आपल्या स्टुडिओमध्ये आणून त्यांच्याकडून आपण त्या ब्रांच विषयी सर्व डिटेल जाणून घेत असतो, जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना पुन्हा कुठलीही अडचण राहायला नको। सो मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण याच्या तत्पूर्वी आपण मेकॅनिकल, सिव्हिल, ENTC, इलेक्ट्रिकल आणि IT, कॉम्प्युटर, त्याच्यानंतर मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ब्रांचेसचे सुद्धा पॉडकास्ट आपण आपल्या चॅनलवर दिलेत। आता आपण केमिकलचाही मागच्या वेळी झालेला, आता आपण इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल या आगळ्या वेगळ्या इंजिनिअरिंग मध्ये असलेल्या ब्रांच विषयी जाणून घेणार आहोत। सो भरपूर साऱ्या पालकांना इंजिनिअरिंग करताना आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल या ब्रांचला सुद्धा ते ऍडमिशन घेऊ शकतात। सो या आगळ्या वेगळ्या ब्रांच विषयी आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण डॉक्टर भागसेन पर्वत सर, जे NDMVP म्हणजे KBT इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक इथे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल या डिपार्टमेंटला हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे। सो सरांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे। सो सरांकडून आज आपण पूर्ण इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल या ब्रांच विषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ आणि तसंच आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा सुद्धा नंबर देऊ, जेणेकरून तुम्हाला वाटलं पुढे ऍडमिशन करायचं असेल किंवा तुम्हाला कुठेही तुम्हाला महाराष्ट्रात ऍडमिशन करायचं असेल किंवा जाणून अजून त्या ब्रांच डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सरांनाही कॉन्टॅक्ट करू शकता। सो पुन्हा एकदा आपण सरांचं स्वागत करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो वेलकम सर। नमस्कार सर। नमस्कार सर। सर्वप्रथम तर जसं मी म्हटलो की इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल ही ब्रांच शक्यतो भरपूर कॉलेजला कमी आणि पालकांना शक्यतो माहित नाहीये आणि सध्या IT कॉम्प्युटरचं सगळ्यांचं आहे। सो सर, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल ही ब्रांच नेमकी काय आहे? व्हॉट इज इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल? तर सर, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग बद्दल जर सांगायचं ठरलं तुम्हाला तर हे एक इंटरडिसिप्लिनरी ब्रांच आहे। ओके सर। जसे आजच्या युगामध्ये तुम्ही बघितलं तर काही कोर ब्रांच मध्ये येतात, मेकॅनिकल सारखे असतील, इलेक्ट्रिकल सारखे असतील, तर इन्स्ट्रुमेंटेशन साठी इलेक्ट्रिकल ही मदर ब्रांच आहे। ओके। आणि ह्या ब्रांच मध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसचा, वेगवेगळ्या शाखेचा अभ्यास केला जातो, जसं इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल। आणि तुम्हाला माहिती आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल ही जी ब्रँच आहे ही मोस्टली ऑटोमेशन फील्ड साठी सगळ्यात उपयुक्त ब्रँच किंवा शाखा मानली जाते। आणि तुम्हाला हेही सांगायला मला आवडेल की कुठलंही आज ऑटोमेशन विदाउट कम्प्युटर नाहीये। बरोबर। त्यामुळे ह्या ब्रँच मध्ये कम्प्युटर एक महत्वाचा पार्ट आहे। त्यामुळे आज जर बघितलं आजच्या युगात लोकांचा जो कल सॉफ्टवेअरकडे आहे, परंतु याही ब्रँचला सॉफ्टवेअर लागतंय, कम्प्युटर लागतं। तर ही एक अशी इंटरडिसिप्लिनरी ब्रँच आहे की त्यासाठी मुलांना वेगवेगळ्या एरियामध्ये अपॉर्च्युनिटी मिळण्यास सहाय्य मिळतं आणि खूप जास्त एरिया आहेत की तिथे मुलं हे काम करू शकतात इंडस्ट्रीमध्ये। सर, आता इन्स्ट्रुमेंटेशन ऍक्च्युअली काय तुम्ही सांगितली, ब्रांच काय, पण आता ह्या ब्रांचची ऍक्च्युअली इंडस्ट्रीला नीड काय आहे, गरज काय आहे? आता तसं जर बघितलं सर, कुठलीही इंडस्ट्री जर घेतली तर तिथे काय असतात, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तुम्ही जर घेतलात तर तिथे इक्विपमेंट्स असतात। 100%। कुठल्याही इक्विपमेंटचं प्रॉपर वर्किंग होण्यासाठी किंवा कुठलीही प्रोसेस असेल तिचं प्रॉपर वर्किंग होण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग हा फार महत्वाचा पार्ट आहे। इन्स्ट्रुमेंटेशन बद्दल बोलायचं ठरलं तर एक इंजिनिअरिंगची ब्रँच अशी आहे की त्यामध्ये मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर कुठलीही प्रोसेस किंवा इक्विपमेंट याचं मॉनिटरिंग आणि कंट्रोल करण्यासाठी होतं। ओके। जर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर नसेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन हा पार्ट नसेल त्या कंपनीमध्ये तर नक्कीच ते इक्विपमेंट असेल किंवा ती प्रोसेस असेल ती प्रॉपरली वर्क होणार नाही। कारण आजच्या काळात तुम्ही जर बघितलं तर ऑप्टिमायझेशन ह्या वर्डला खूप महत्व आहे। ऑप्टिमायझेशन शब्द मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगेल, टू मिनिमाइज द लॉसेस अँड टू इन्क्रीज द प्रॉफिट, हा प्रत्येकाला लागतो। तर प्रत्येक इक्विपमेंट किंवा प्रत्येक प्रोसेस ही ऑप्टिमल कंडिशनला चालली पाहिजे। ऑप्टिमल कंडिशन म्हणजे काय की मोस्ट अँड बेस्ट फेवरेट कंडिशन, बरोबर, की जिथे मला कंपनीचा प्रॉफिट वाढवायचा आहे आणि लॉसेस कमी करायचे। तर त्या केसेसमध्ये त्या प्रत्येक इक्विपमेंटचे ऑपरेटिंग कंडिशन्स असतात, त्या ऑपरेटिंग कंडिशन्सलाच ते इक्विपमेंट किंवा ती प्रोसेस ऑपरेट झाली पाहिजे। आणि ते काम जे आहे ते इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट करतो की जेणेकरून ते इक्विपमेंट प्रॉपरली वर्किंग मध्ये राहील व ती प्रोसेस प्रॉपरली वर्किंग मध्ये राहील। हे जे काम आहे ते इन्स्ट्रुमेंटेशनच्या करेक्ट, म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्याही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत मोठ्या मोठ्या
तिथे आपल्याला म्हणता येईल की इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्स नसेल तर ते तेवढं ऑप्टिमाइज वर्क होणं पॉसिबल नाहीये. नक्कीच, कारण 100% नीड. आजच्या इंडस्ट्रीमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट बरोबर. हे एक मेजर डिपार्टमेंट झालेलं आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बघा तुम्ही, ओके. पॉवर प्लांट असेल, रिफायनरीज असेल, कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घ्या, त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट हे प्रत्येक ठिकाणी असतं. आणि त्याची जर तुम्ही बघितले कॅपॅसिटी तर ती लार्ज कॅपॅसिटीमध्ये आहे आजच्या काळामध्ये. कारण विदाउट ऑटोमेशन इट इज एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर मेन ऑटोमेशनचा पर्पज असतो की ते इक्विपमेंट आहे त्याला सेफ्टी दिली पाहिजे त्यांनी, ऑपरेटिंग पर्सनल आहे त्याला सेफ्टी प्रोव्हाइड झाली पाहिजे, नंतर प्रॉफिट वाढला पाहिजे, प्रॉडक्टची क्वालिटी वाढली पाहिजे. विदाउट इन्स्ट्रुमेंटेशन इट इज इम्पॉसिबल. बरोबर. म्हणजे एवढी इन्स्ट्रुमेंटेशनची 100% प्रत्येक इंडस्ट्रीला नीड आहेच आणि पुढे असणारच आहे. सर, आम्हाला ब्रांच कळाली, ब्रांचची काय रिक्वायरमेंट आहे ती कळाली. आता सगळ्यात महत्वाचा अजून एक प्रश्न येतो की जो सर्वांना अपेक्षित आहे की ब्रांचचा पुढे फ्युचर स्कोप काय आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय असतात. आता तसं जर बघितलं सर तर मी प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं सांगेल की जिथं कॉम्पिटिशन कमी आहे बरोबर तिथे तुम्ही जा, कारण तिथे तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटी जास्त भेटतो ना आपल्याला. तर ही ब्रँच जर तुम्ही बघितली तर पुणे विद्यापीठात फार तर 8 ठिकाणी आहे, 8 कॉलेजेस, आणि मुंबई विद्यापीठात बघितलं तर 3 ते 4 कॉलेजेस आहे. बरोबर. म्हणजे जर तुम्ही बघितलं इतर कॉलेजच्या म्हणजे इतर शाखेप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्या ज्या कॉमन शाखा ह्या प्रत्येक कॉलेजमध्ये, बरोबर, तर त्यातून पासआउट होणारे जे इंजिनियर्स आहेत आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे पासआउट होणारे इंजिनियर यामध्ये खूप मोठा फरक आहे. बरोबर. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन ही अतिशय कमी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरला ऍज कम्पेअर टू अदर ब्रांचेस. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे त्यामुळे त्यांना ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळे त्यांना जॉबची खात्री आहे तिथे. बरोबर. तर आता जर मी तुम्हाला सांगायचंच ठरलं एक उदाहरण, तर आता जून महिन्यामध्ये एक म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कंपनीज आहे, RCF सारखी कंपनी आहे, NFPL आहे, तर यांच्या ऍडव्हर्टाईज मध्ये येऊन गेला जून महिन्यामध्ये. तर त्यामध्ये तुम्ही जर बघितला तर इन्स्ट्रुमेंटेशनच्या काही रिक्वायरमेंट आहे, म्हणजे नियर अबाउट 18-19 अशा रिक्वायरमेंट आहे. आणि इतर ज्या रेग्युलर ब्रँच आहे त्यांचे रिक्वायरमेंट आहे 30, 60, 50 अशा आहे. तर तुम्ही यामध्ये विचार करा, त्या 60 साठी कमीत कमी 1 लाखापेक्षा जास्त स्टुडंट अप्लाय कराल, आणि इथे 18-19 साठी हार्डली 2-3 हजार. येस, म्हणजे नॉट इन 1000, इट इज इन यू कॅन से हंड्रेड्स. बरोबर आहे, म्हणजे 3 डिजिट मध्ये राहील. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ही कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे. त्यामुळे मुलांना अगदी गॅरंटेड जॉब मिळून देणारी ही ब्रँच आहे. आणि हे क्षेत्र आता खूप विस्तारत आहे, त्यामुळे अजून ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळत आहे. आणि जसं आपण बघतोय की आता ऑटोमेशन सगळीकडे वाढतंय, सो तुम्ही मगाशी म्हटले की ऑटोमेशन नंतर जे ऑप्टिमायझेशन, जे लॉसेस कमी करा आणि प्रॉफिट जास्त आलं पाहिजे, ह्या गोष्टी आल्या तिथे इन्स्ट्रुमेंटेशन हे येणं गरजेचंच आहे. करेक्ट सर. आता तुम्ही बघितलंय काही इंडस्ट्रीमध्ये आता भरपूर ठिकाणी ऍक्सिडेंट झाले. बरोबर. याला रिझन एकच आहे की तिथे जर प्रॉपर इन्स्ट्रुमेंटेशन असतं, बरोबर, तर नक्कीच ह्या गोष्टी घडल्या नसतात. कारण मेन जो पार्ट आहे इन्स्ट्रुमेंटेशनचा, टू प्रोव्हाइड सेफ्टी टू द प्लांट, ऑपरेटिंग पर्सनल, एन्व्हायरमेंट, तर ह्यासाठी हा मेजर रोल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग प्ले करतं. करेक्ट. सर, आपण जर म्हटलो तर नाशिकमध्ये माझ्या मते आपलं KBT इंजिनिअरिंग कॉलेज हे एकच इन्स्ट्रुमेंटेशनचं कॉलेज आहे. येस सर, एकमेव कॉलेज आहे आपलं KBT कॉलेज मध्ये. आणि अहमदनगर मध्ये म्हटलं तर प्रवरा एक कॉलेज आहे. बाकी पुण्यामध्ये 6 कॉलेजेस आहे. ओके. म्हणजे पुणे विद्यापीठ म्हटलं तर 8 कॉलेजेस आहे. म्हणजे सर, भरपूर साऱ्या पालकांनाही मी रिक्वेस्ट करेल की ज्यांना अजून इन्स्ट्रू विषयी अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये असेलच, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून डिटेलमध्ये तुम्ही त्याविषयी जाणकारी पण घेऊ शकता. सर, आता मुलांचे जसं इन्स्ट्रुमेंटेशन आपण म्हटलो की एकंदरीत प्रत्येक ब्रांचमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग प्रोफाईल असतं. IT इंडस्ट्री मध्ये कोडिंग आहे, मेकॅनिकल मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्सला वर्किंग प्रोफाईल इंडस्ट्रीमध्ये काय असतं? आता सर, मेजर रोल जर बघितला तर इन्स्ट्रुमेंटेशनचा हा EPC कंपनीमध्ये आहे. अच्छा. EPC कंपनी म्हणजे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन. ओके. असं त्या कंपनीचं वर्क प्रोफाईल असतं. हो, EPCचं लॉंग फॉर्म. तर या केसमध्ये तुम्ही जर पहिला पार्ट जो असतो इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण डिटेल इंजिनिअरिंग असतं. म्हणजे सर्व प्रोजेक्ट हा पेपरवर डिझाईन होतो सुरुवातीला. त्यामध्ये मग डिटेल इंजिनिअरिंग मध्ये मग तो प्रोजेक्ट पेपरवर आल्यानंतर त्याला लागणारे इक्विपमेंट्स, बरोबर, त्या इक्विपमेंट्सला ऑपरेट करण्यासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स, कुठल्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट लागेल किंवा त्याचे कुठले पॅरामीटर मला मॉनिटर करायचे त्यासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर त्याची वायरिंग, त्याची लिस्टिंग,
त्याचे डेटा शीट, त्याचे स्पेसिफिकेशन शीट, हे जो पार्ट आहे हा पहिला पार्ट असतो इंजिनिअरिंग. याला आपण डिटेल इंजिनिअरिंग म्हणतो. करेक्ट. आणि त्यामध्ये अजून एक वर्ड असतो फीड. फीड म्हणजे काय? फ्रंट एंड इंजिनिअरिंग डिझाईन. इथे हे पूर्ण डॉक्युमेंट्स तयार होतात प्रोजेक्ट एक्झिक्यूट होण्याच्या आधी. बरोबर. आणि एकदा ते डिटेल इंजिनिअरिंग कम्प्लीट झाला की त्यानंतर दुसरा पार्ट होतो प्रोक्युरमेंट. म्हणजे ह्या केसमध्ये काय होतं, प्रोजेक्ट तुमचा डिझाईन झालेला असतो, तुमचे इक्विपमेंट कुठले ते फायनल झालेले असतात, तुमचा इन्स्ट्रुमेंटचे लिस्ट तयार झालेले असतात. मग त्याप्रमाणे त्याचं प्रोक्युरमेंट सुरू होतं. प्रोक्युरमेंट मध्ये सर्व ते मटेरियलचं प्रोक्युरमेंट होतं, त्या इक्विपमेंटचं प्रोक्युरमेंट होतं, त्या इन्स्ट्रुमेंटचं प्रोक्युरमेंट होतं. त्याच्यानंतर काय होतं की शेवटचा पार्ट येतो कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर ऍक्च्युअल इरेक्शन सुरू होतं प्लांटचं. आणि त्याच्यानंतर इरेक्शन नंतर त्यामध्ये इन्स्टॉलेशन असेल इक्विपमेंटचं, इन्स्ट्रुमेंटचं इन्स्टॉलेशन असेल, तो पार्ट तिथे स्टार्ट होतो. आणि तो पार्ट झाल्यानंतर परत त्याचं कमिशनिंग होतं आणि तो प्लांट किंवा ती प्रोसेस ती पूर्ण टेस्ट केली जाते. आणि ती कम्प्लीट झाल्यानंतर तो प्रोजेक्ट जो कोणी असेल त्याला हँड ओव्हर केला जातो. त्याला आपण इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये फॅट म्हणतो, फॅक्टरी ऍक्सेप्टन्स टेस्ट असते. मग ते सक्सेस झाल्यानंतर तो प्रोजेक्ट त्या पर्टिक्युलर वेंडरला तो हँड ओव्हर केला जातो आणि मग नंतर तो प्रोडक्शन मध्ये येऊन जातो. तर ह्या टाईपचे जे प्रोजेक्ट आहे, म्हणजे ही जी प्रोजेक्ट डिझाईनचा जो कन्सेप्ट आहे, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन, तर यामध्ये प्रत्येक स्टेजला हा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरचा पार्ट आहे. म्हणजे डॉक्युमेंट जर मला डिझाईन करायचं असेल तर त्यासाठी मला काही सॉफ्टवेअर्स आहे इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये. तुम्ही जर बघितलं तर SPID एक सॉफ्टवेअर आहे, SP3D सॉफ्टवेअर आहे, की हे सॉफ्टवेअर असे आहेत की मला पूर्ण त्या प्लांटचं सिम्युलेशन करता येतं, त्याच्यानंतर त्याचं अनालिसिस करता येतं आणि त्या सॉफ्टवेअर मला त्या इन्स्ट्रुमेंटची लिस्ट पण बनवता येते, त्याचे स्पेसिफिकेशन शीट बनवता येतं. म्हणजे ह्या केसमध्ये पण तुम्हाला सॉफ्टवेअर लर्निंग होते आणि तिथे तुम्हाला ते पूर्ण प्लांटचं डिझायनिंग पण करता येतं. नाईस. म्हणजे हे एकंदरीत वर्किंग पण सर आम्हाला कळालं की किती महत्वाचा रोल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरचा आहे. सर, मुलांचे जे जनरली फ्रेशर जेव्हा पासआउट होता, सो त्यांचे पॅकेजेस काय असतात आणि पुढे जाऊन त्यांना किती पॅकेजेस होऊ शकतात? आता सर या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर नक्कीच सॉफ्टवेअर कंपन्यांपेक्षा ह्या विद्यार्थ्यांचे पॅकेजेस कमीच आहे. पण असंही नाही की आज जर बघितलं कॉम्पिटिशन मध्ये तर खूप चांगले पॅकेजेस मुलांना मिळतात. ऍन ऍव्हरेज जर बघितलं तुम्ही तर 4 ते 7 मध्ये आता मुलांना पॅकेजेस मिळतात. हा. आणि म्हणजे 99% मुलं हे MNCतच आज प्लेस होतात, कारण तेवढी कॉम्पिटिशन नाहीये. त्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटीज आहे. म्हणजे अशी वेळ आली आमच्यावर, म्हणजे मागच्या 2 वर्षापासून आम्ही बघतो तर काही कंपन्या विचारतात की सर आम्हाला 2-3 मुलं द्या, तर आम्हाला सांगावं लागतं की मुलं शिल्लक नाहीये, 100% आमची प्लेसमेंट झालेली आहे. आणि आम्ही अशा 3 वर्षापासून आमची कम्प्लीट 100% प्लेसमेंट होते आणि सर्व मुलं व्यवस्थित आणि चांगल्या कंपन्यांमध्ये आहे. येस सर, आपण कोर ब्रांचेस म्हटलं तर शक्यतो मुलींचा कल कमी असतो. सो ज्या पालकांना आपल्या मुलींना किंवा ज्या मुलींना ह्या ब्रांचमध्ये यायचं असेल, सो त्यांना तुम्ही काय सांगू शकता? आता तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. या केसमध्ये जर तुम्ही बघितलं आजही इन्स्ट्रुमेंटेशनला तुम्ही जर आज आमच्याकडे बघितलं, मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. आणि कारण ही जी ब्रँच आहे ही सॉफ्ट ब्रँच म्हणा किंवा तुम्ही त्याला सर्किट ब्रँच म्हणा, ह्या कॅटेगरीमध्ये येते. मदर ब्रँच इलेक्ट्रिकल येते आणि सर्किट ब्रँच ह्या कॅटेगरीमध्ये येते. आणि त्यामुळे काय झालं की ह्या ब्रँचला अपॉर्च्युनिटीज सॉफ्टवेअर कंपनीज मध्ये पण आहे. ज्या कंपनीज कम्प्युटर IT साठी आहे त्याच कंपनीमध्ये ह्या मुलांना पण ओपनिंग आहे. त्यामुळे नक्कीच मुलींचाही कल तिकडे वाढतो. आणि आता जर बघितलं तुम्ही सिनारिओ आमच्याकडे, जास्तीत जास्त मुली ह्या सॉफ्टवेअर पेक्षा आमच्या कोर इंडस्ट्रीमध्ये जास्त जातात. म्हणजे आता मला सांगायला आवडेल की लास्ट 2 बॅचेस पासून जर आम्ही बघितलं तर प्रत्येक MNC विचारते किंवा आम्हाला चांगली मुलं द्या. त्यात ते कुठलीही कंपनी म्हटली नाही की आम्हाला मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे. म्हणजे ही गोष्ट आता नाही राहिली. ती मुलगी आहे किंवा मुलगा आहे अशी परिस्थिती नक्कीच नाही. आणि इन्स्ट्रुमेंटेशन साठी तर मुलींना जास्त अपॉर्च्युनिटीज आहे, कारण पूर्वी कमी असायच्या मुली, त्यामुळे आता त्यांना ती संधी आहे. बरोबर. कारण आपण जनरली बघायचो सर, कोर ब्रांचेसला सिव्हिल झाली, इन्स्टो झाली, कोर ब्रांचेसला मुलींचा कल कमी असायचा. आता संधी जास्त वाढल्या मुलींना. म्हणजे ऍज कम्पेअर टू मुलांपेक्षा मी सांगेल की मुलींना कॉम्पिटिशन खूप सोपी झालेली या ब्रँचमध्ये. नक्कीच सर, सुंदर सर. सर, आपण सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. आता एक अजून माझा प्रश्न की ठीक या पॉझिटिव्ह बाजू झाल्या, पण चॅलेंजेस भविष्यात काय येऊ शकतात की त्या हिशोबाने मुलांनी पण प्रिपेअर होत राहणं गरजेचं असतं? चॅलेंजेस मी तुम्हाला सांगितलं की हे जास्तीत जास्त प्रोजेक्ट EPC मी तुम्हाला सांगितलं EPC कंपनी कसं. आता सपोज एखादी नाशिक मधली
मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिने एखादा ईपीसी प्रोजेक्ट घेतलाय, सपोज तो प्रोजेक्ट हरियाणामध्ये असं समजा, तर तिथे मुलांची जायची तयारी पाहिजे. कारण ते तिथे जो प्लॅन प्रोजेक्ट जो एक्झिक्युशन होणार असतो, तिथलं जे इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट आहे, तर तिथे करण्यासाठी ह्या इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरला जावं लागतं. म्हणजे या केसमध्ये मी तुम्हाला म्हणेल की जर मुलाची तयारी असेल की एक चांगल्या साईट हँडल करायची तयारी असेल, म्हणजे होम सिकनेस हा प्रॉब्लेम नकोय मुलांना, तर ह्या केसेसमध्ये त्यांना एक चांगलं आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग हा एक पार्ट तिथे येऊ शकतो मुलांसाठी, जर इफ देअर इज अ साईड जॉब. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता ट्रान्सपोर्टेशन पण खूप इझी होऊन गेलं. आणि आता जर बघितलं तर मॅक्सिमम विद्यार्थी हे आता फॉरेन कंट्रीज मध्ये जातात. म्हणजे जर मला सांगायला आवडेल की आता माझे बरेचसे विद्यार्थी इंटरनॅशनल साईट सांभाळतात, त्यामुळे त्या गोष्टी अतिशय कमी झाल्या. म्हणजे चॅलेंजेस जर म्हटलात तर मी म्हणेल की आज रोजी इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तसे काही चॅलेंजेस नाही राहिले जे पूर्वी होते. ग्रेट सर. सर्व ओव्हरऑल तुम्ही का सुंदर कल्पना दिली. माझा शेवटचा प्रश्न सर की इन्स्ट्रुमेंटेशनच का? कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कुठलीही फील्ड निवडताना विद्यार्थी किंवा पालकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की तिथे कॉम्पिटिशन किती आहे. बरोबर. आणि जिथे कॉम्पिटिशन कमी आहे ती ब्रँच त्यांनी नक्कीच सिलेक्ट करायला पाहिजे. म्हणजेच तिथे त्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे, तिथे जॉबची गॅरंटी आहे. तर मी सांगेल की ही इन्स्ट्रुमेंटेशन ही अशी एक शाखा आहे की तिथे आज रोजी म्हणजे कॉम्पिटिशन ही फारच कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या पाल्यांना किंवा मुलांना अतिशय चांगल्या ऑपॉर्च्युनिटी ओपन होतात आणि त्यांना नक्कीच जॉब मिळून देणारी ही गॅरंटेड ब्रँच मी म्हणेल तुम्हाला. नक्की सर. सो सगळ्या कल्पना सर क्लिअर झाल्या. आता तुम्ही जसं, माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हटले की इन्स्ट्रुमेंटेशन ही वेगवेगळ्या ब्रांचेस मिळून तयार झालेली आहे. सो सिलेबस एकंदरीत एक जनरल आपण ढोबळमाने म्हटलं तर सिलेबस कसं आहे, सगळ्या ब्रांचेसचे सब्जेक्ट्स असतात का, कसं आहे, म्हणजे जे येऊ बघणारे विद्यार्थी त्यांना कसं सांगणार? आता यामध्ये जर बघितलं सर तर तुम्हाला सांगायला आवडेल की इन्स्ट्रुमेंटेशन ऍक्च्युअली जर बघितलं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग हा 2 पार्ट मध्ये डिवाइड होतो. एक मेजरमेंट म्हणता येईल. मला जर मॉनिटरिंग करायचं आहे कुठली प्रोसेसचं किंवा कुठल्या इक्विपमेंटचं तर मला मेजरमेंट करावं लागेल. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मला ते ऑप्टिमल म्हणजे ऑप्टिमायझेशन साठी त्याच्या ऑपरेटिंग कंडिशनला ते प्रॉपरली ऑपरेट होतं की नाही त्यासाठी मला कंट्रोलिंग करावं लागेल. म्हणजे हे 2 पार्ट आहे. तर सिलेबस मध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिला जो सिलेबस असतो तो मेजरमेंटच्या रिलेटेड आहे पहिला पार्ट. मग त्यामध्ये काय असतं, सेन्सर्स असतात, ट्रान्झ्युसर्स असतात, म्हणजे कुठले फिजिकल पॅरामीटर असेल, टेम्परेचर असेल, फ्लो असेल, हे कसे मेजर करायचे, हे कसे सेन्स करायचे, त्याच्यासाठी सेन्सरचा स्टडी असतो. मग ते सेन्सरचं आउटपुट कसं मेजरमेंटसाठी वापरलं जातं तो एक स्टडी. मग ते कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स लागतं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट लागतं. मग त्यामध्ये तो इलेक्ट्रॉनिकचा सिलेबस येतो की तो सेन्सरचं आउटपुट कसं इलेक्ट्रॉनिक स्टँडर्ड सिग्नल मध्ये कन्वर्ट केलं जातं की जे करून ते पुढे मला मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग साठी वापरलं. त्यासाठी मला परत सर्किटची माहिती पाहिजे, म्हणजे मला इलेक्ट्रिकलचं नॉलेज त्यामध्ये लागेल. आणि पुढे तुम्ही जर बघितलं तर आज मला सपोज तो प्लांट मला रिमोट कंट्रोल करायचा आहे, म्हणजे माझी कंट्रोल रूम ही दूर असते माझ्या फील्ड पासून, तर मला ते जे सिग्नल आहे मला ते माझ्या फील्ड पासून कंट्रोल रूम पर्यंत ट्रान्समिट करायचे. तर मला वेगवेगळे कम्युनिकेशन प्रोटोकॉल तिथे शिकायचे, म्हणजे मला तिथे परत कम्प्युटरचा अभ्यास आला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की विदाउट कम्प्युटर ऑटोमेशन इज नॉट पॉसिबल इन टुडेज वर्ल्ड. तर त्यासाठी मला काय करावं लागतंय की माझं जे ऑपरेटर्स कन्सोल असेल तिथे कम्प्युटरच असतो. तर तिथे मला हे सिग्नल न्यायचे, परत ते कम्प्युटरवर मला मॉनिटरिंग करायचे. कम्प्युटरवर मॉनिटरिंग करायचं असेल तर मला नक्कीच कम्प्युटरचं पण नॉलेज लागेल. त्यामुळे तिथे त्यात रिलेटेड कम्प्युटरचे सब्जेक्ट्स पण आहे त्यामध्ये. म्हणजे ह्या प्रकारचा सिलेबस आहे. आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आणखी स्पेशलायझेशन आहे. एक बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन आहे, म्हणजे बायोमेडिकल मध्ये कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट लागतात, त्याचं मेंटेनन्स कसं केलं जातं त्याचं. तो एक आमचा सेक्टर आहे. दुसरं जर बघितलं तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे, त्यामध्ये मोस्टली प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन हा पार्ट येतो. तिसरं तुम्ही जर बघितलं तर बिल्डिंग ऑटोमेशन येतं. ऑटोमोबाईलला तुम्ही गेला तर ऑटोमोटिव्ह इन्स्ट्रुमेंटेशन येतं. ऍग्री मध्ये गेला तर तुम्ही ऍग्रिकल्चर इन्स्ट्रुमेंटेशन येतं. म्हणजे ह्या जर बघितलं तुम्ही ही अतिशय विस्तारणारी शाखा आहे. बरोबर. त्यामुळे तिथे स्काय इज लिमिट फॉर ब्रांच. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की माणसाच्या दैनंदिन प्रत्येक जीवनात प्रत्येक घटकात ती ब्रांचचा कुठे ना कुठे इंटरफेस आहे. नक्की सर, फार सुंदर प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. ओव्हरऑल आम्हाला एवढी कल्पना सर मी देतो की आता विद्यार्थी आणि पालकांना एक क्लिअरिटी आली असेल की इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल हा पण इंजिनिअरिंगला जाताना, भले फर्स्ट इयर नंतर जा किंवा डायरेक्ट सेकंड इयर नंतर जा, एक इंजिनिअरिंग जाताना हा पण एक चांगला ऑप्शन असू शकतो. सो मलाही अजून एकदा सांगता येईल की सरांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या याच्यावर तुम्ही चांगला विचार करा,
घरी एकमेकांशी चर्चा करा. अजूनही तुम्हाला गायडन्स वाटला, तुम्ही सरांचा खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे त्यावरही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. पण इंजिनिअरिंग जाताना इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल हा पण एक चांगली ब्रांच आणि एक चांगला पर्याय असू शकतो, हे मी नक्की सांगेन. आणि आपण पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देऊया की सरांनी आपल्या बहुमोल वेळातनं आपल्या स्टुडिओसाठी, आपल्या चॅनलसाठी वेळ दिला आणि सरांचं हे जे काही मार्गदर्शन आहे याच्याने नक्कीच पुढे इन्स्टिट्यूटला जाणाऱ्या मुलांना नक्कीच फायदा होईल. सो सर स्टुडिओमध्ये आले आणि पालकांना, विद्यार्थ्यांना गायडन्स केलं, सो मनापासून धन्यवाद. तुमचे मनापासून धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला संधी दिली. नक्कीच सर, चालेल.